नमस्कार, माझे नाव नितीन अप्पासो डोने. मी कुंभोज गावचा म्हणजे रहिवासी आहे. मला डोळ्याचा नंबर माझा जास्त होता. मला चष्म्याशिवाय काही म्हणजे पुढचे माझे कामच होत नव्हते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत. मला लॅसिक सर्जरी एकाने सजेशन सांगितलं लॅसिक सर्जरी करून घ्या म्हणून. मग मी लॅसिक सर्जरीच्या कोणतं हॉस्पिटल चांगलं आहे त्या बाबतीत मी जरा सोशल मीडियावर किंवा आज विचार केला तर मला हॉस्पिटल कोल्हापूरचे त्यांनी सजेशन केलं. मी हॉस्पिटलला भेट दिली. भेट दिल्यानंतर माझ्या इथले चेकअप वगैरे इथले स्टाफ असू दे किंवा डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले. घेतले सर मेन प्रसन्न सरांनी त्या लॅसिक सर्जरीबद्दल मला सजेशन दिले चांगले की बाबा तुम्ही लॅसिक केल्यावर तुम्हाला चष्म्याची गरज काय लागणार नाही. नंतर त्यांचं काउन्सिलिंग सीमा मॅडम यांनी सांगितले की लॅसिकमध्ये 2 प्रकारच्या लॅसिक होऊ शकतात. त्यांनी आम्ही त्यातील एक आम्ही चॉईस केली. लॅसिक आणि सर्जरी झाली माझी सांगली हॉस्पिटलला. चांगल्या हॉस्पिटलमध्ये पण ऑपरेशन करताना प्रसन्न सरांनी सांगितले की घाबरायचं काही कारण नाही आणि ऑपरेशन करायच्या अगोदर पण त्यांनी सांगितले की मी ऑपरेशन कशा प्रकारे करणार आहे किंवा मला भीती वाटू नये यासाठी. ऑपरेशन झाल्यावर 10 मिनिटांनी मला डिस्चार्ज केले म्हणजे 1 तासानंतर. त्यावेळी मला जरा दिसायला म्हणजे पहिल्यापेक्षा कम्फर्टेबल वाटायला लागलं. मला समाधान वाटलं. आता ऑपरेशनचा 15 दिवस आहे माझा झाल्यापासून. तरी मला आता डोळ्याला काही त्रास नाही आहे. आणि माझं असं एक म्हणणं आहे की कोणीही जर बाहेरचा माणूस जर इकडे हॉस्पिटलला येऊ इच्छित असेल तर तिने बिनधास्त येऊन जावे. कारण की इथला स्टाफ आणि इथले ऑपरेशनचे म्हणजे सगळे मेंबर्स म्हणजे डॉक्टर्स वगैरे चांगले सहकार्य करतात किंवा असं पेशंटला वेगळं काही वाटू देत नाहीत. चांगलंही करतात, चांगलं सजेशन देतात आणि तिथून माणूस जर ऑपरेशन झालं की चांगलं समाधान बाहेर पडू शकतो. आणि इथले कुठल्याही बाहेरच्या माणसाने जर बाबा इथं हॉस्पिटलला येऊन भेट देऊन एकदा येऊन गेले तर चांगलं होईल.